अग असं कुठं असतंय होय? तर तीच पावळला आणि तुझ्या पोटात अन्नाचा एक दाना बी गेला नाही बघ. बाई तू असं काय करता? 2 घास खाऊन घ्या. धन्यानं खाल्ल्या बिगर चाकरानं खाल्लेलं बरं नाही दिसत. मन नाही माझ. लहान पोरावानी वागू नगस. गप बसतात मी देते जेवण. म्हणजे मी देतो. आजा घे हे बाळ घे. आज माझ्या दिवाला निवद नाही दावला म्या. मी दावती. तू जेवून घे बरं. बाई तो असं म्हणतात की भक्ताने मनापासून खाल्लं की देवाला बी मिळतं ते. नाही म्हातार बाबा, देवानं खाल्लं का भक्ताचं समाधान होतं असं असतंय. हे बाळ आता देवाला बी निवद दावलाय बघ. आता 2 घास खाऊन घे. घे. ये खंडू जा, तुम्ही बस जा. प्रधानजी, माझी म्हाळसा देखील उपाशी आहे. तिने देखील काही खाल्ले नाही आणि ती जेवली नाही तर मी तरी कसा जेवणार? प्रधानजी, माझ्या म्हाळसेची समजूत काढा. तिला जेवायला सांगा. देवी, आज तुम्ही सगळ्यांना जेवू घातले. तुम्ही आग्रह केला म्हणून सगळे जेवले. परंतु तुम्ही अन्न ग्रहण केले नाही. आज तुम्हाला उपवास घडला देवी. मला जेवायचे नाही. देवी, तुम्ही स्वतःला पीडा करून घेतल्यावर आम्हाला काय वाटेल याचा विचार करावा. जेजुरीचे सर्व लोक आपल्याकडे आशेने पाहतात. तुम्हाला प्रजेसाठी स्वतःची काळजी घ्यावी लागेल. असं करू नका देवी.
आतापर्यंत मी कोणत्याही गोष्टीचा आग्रह आपल्याकडे धरला नाही, परंतु हा माझा आग्रह आहे की आपण अन्न ग्रहण करावे. लतिका, अरे हे काय म्हातार बाबा, तू अजून जेवला नाहीस? अरे आता जेवून घे की. होय होय, जेवतो मी आता. मी आज तुला गरम भाकऱ्या करून देऊ का र? अगं मी आहे की, म्या करती, तू बसतातच. थांब रे म्हातार बाबा. विद्युन्माळी, मयासुराला आवाहन करूनही बराच वेळ झालाय, अजूनही त्याच्याकडून कोणतीच हालचाल दिसत नाही. मयासूर आपले कार्य उत्तम करणार या गोष्टीची चिंता नाही. चिंता एकाच गोष्टीची आहे, आणि ती म्हणजे ते 3 ग्रह कधीतरी एका रेषेत येणारच. आणि जर असे झाले तर महादेवांच्या हातून आमचा अंत होणार. ते घडू नये म्हणून आपल्याला आधीच पावलं उचलावी लागणार आहेत. आपण जेजुरीवर आक्रमण करणार आहोत. हो, आता म्हाळसाकडे तिचे संरक्षण असलेल्या बांगड्या, अर्थात श्री खंडेरायांनी दिलेले संरक्षण कवच नाही. विद्युन्माळी, त्या दैत्याला तू पुन्हा आज्ञा कर. म्हाळसा आता काहीही करू शकणार नाही याची मला खात्री आहे. आपण मला बोललच स्वामी. तुझ्याकडून एक कार्य अर्धवट राहिलं आहे. त्याची जाणीव करून देण्यासाठी मी तुला इथं बोलवलं आहे. रात्रीच्या ह्या प्रहरी असुरी शक्ती प्रबळ असताना तुझ्या विषानं या खंडोबाच्या अर्धांगिनीचा अंत झालेला मला बघायचा आहे. आपली आज्ञा मी मोडणार नाही. तुम्हाला हवी हीच वार्ता ऐकायला मिळेल स्वामी. जा, त्या म्हाळसाला संपव. जा.
प्रधानजी अजून झोपला नाही? नाही. आणि तुम्ही दोघं सुद्धा सावध राहा. वय वय. आजूबाजूची लक्षणं काही ठीक दिसत नाहीत. म्हाळसा देवींच्या जीवाला कोणतीही इजा पोहोचता कामा नये. बरोबर आहे जी, पण राग येणार नसेल तर विचारू का? सोनोबा, मला ठाऊक आहे की तुमच्या मनात खूप शंका आहेत. परंतु आता तरी मी जे सांगतो आहे तेवढेच ध्यानात ठेवा. वय जी वय वय. नारायण नारायण. अशी परिस्थिती उद्भवेल असे वाटले नव्हते. मुनिवर, ह्याला तुम्हीही हातभार लावला आहे. तो कसा प्रभू? तारकासुराच्या तीनही मुलांना हे सांगायची काय गरज होती की म्हाळसा देवी जेजुरीत नसून चंदनपुरीत आहेत म्हणून? क्षमा असावी प्रभू. देवा, देवा, काय सांगायला आला आहात? देवा, ते त्याचे असे आहे की मुनिवर, देवा, ब्रह्मदेवानी तारकासुराच्या 3 पुत्रांना जे वरदान दिले आहे त्यामुळे त्यांना मृत्यूचे भय राहिलेले नाही. अंतराळात त्यांनी 3 ग्रह बांधण्याचे त्यांचे कार्य सुरू केले का? केव्हाही सुरू होईल. परंतु देवा, चिंता वेगळीच आहे. हे 3 ग्रह जर अस्तित्वात आले तर सृष्टीत विध्वंस होईलच. परंतु त्याआधी ते तुमच्या शोधात आहेत. नाही प्रधानजी, त्यांना मी सापडणे शक्य नाही. परंतु देवा, त्यांना कळलं आहे की श्री म्हाळसा देवी जेजुरीत नसून चंदनपुरीहून निघाल्या आहेत. प्रधानजी, म्हाळसेला तिच्या पूर्ण शक्तींची जाणीव नाही. पण जर त्यांनी तिच्यातलं कालीचं रूप जाग केलं तर तिला शांत कोण करेल? होय, आणि अशा वेळी त्यांनी जर काही विपरीत कटकारस्थान केलं तर काय करायचं? वाटेत जी जी विघ्न येतील ती विघ्न दूर करायला हे श्री विष्णू तुम्ही मूळ रूपात या.
मी अशी दचकून जागी का झाले? माणसं त्यांची आठवण मला का आली? आता काही विपरीत घडणार आहे. ही अशी अचानक जाग कशी आली मला? माझ्या बाबतीत याआधी असं कधी घडलं नाही. आजच असं का घडलं? कानाजवळ कसला तरी आवाज होता. कसला आवाज होता तो? देवा, काय झालं? प्रधानजी, माझ्या म्हाळसेचा जीव धोक्यात आहे. माझ्या कोणत्याही प्रियजनांना काही झाले तर मी एकाही दैत्याला क्षमा करणार नाही. देवा, मी त्वरित म्हाळसा देवी जिथे आहेत तिथे जातो. त्यांना तर काही होणार नाहीच, परंतु त्यांचा क्रोध जर जागा झाला तर त्यांना शांत कोण करेल? येतो मी. माझं एका पायातलं पैंजण कुठे गेलं? प्रवासात कुठेतरी पडलं असेल. देवा, म्हाळसा देवी सुरक्षित आहेत, चिंता नसावी. प्रधानजी, ह्या शिवलेले तुम्ही नसता तर मी काय केले असते ह्याची कल्पना देखील करणे शक्य नाही. देवा, म्हाळसा देवींवरील संकट तर आता दूर झाले आहे. मुनिवर, ह्या दैत्यानं जर वेळीच बंधने घातली नाहीत तर म्हाळसेच्या बरोबरीने ते बानूला देखील वेठीस धरतील. पण देवा, जर त्या दैत्यांनी एकाच वेळी श्री म्हाळसा देवी आणि बानू या दोघींवरही हल्ला केला तर आपण पहिले कोणाला वाचवायला जाऊ? मुनिवर, मला त्या दोघींचेही रक्षण करावेच लागेल. पण अशा वेळी आपण पहिले रक्षण कोणाचे कराल? श्री म्हाळसा देवींचे की बानूचे?